वास्तविक जिल्हा मदती बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा गोकुळ असेल, हे राज्यांमध्ये एक नंबरचं आहे. का चाललं की आपण सर्व मिळून या संस्थात आहोत. यामध्ये राजकारण नाही, त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही. आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थे नगरपालिकेत निवडणूक आहे, आता मंगळवार बुधवार गुरुवार असतो. आम्ही त्याला अंतिम सांगतो, आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगतो. त्यामुळे हा प्रत्येक येणार नाही. मंडळी त्यांना बघायला सांगितलं, त्यांनी सांगितलं मी राजमातेचे पत्र केला आणि त्यांनी अचानक आजपर्यंत त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे. ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा गोष्टी करत आहेत. आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती. आणि त्या आघाडीमध्ये 2 वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद विश्वासं, 2 वर्ष अरुणराव डोंगरे यांनी विश्वासं आणि 5व्या वर्षी सर्व नेत्यांमध्ये बसवून निवडणूक काळामध्ये त्याप्रमाणे विश्वास पडल्याने राजीनामा दिला. अरुण डोंगरे नेते मंडळी त्यांना बघायला सांगितलं, त्यांनी सांगितलं मी राजमातेचे पत्र केला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली. वास्तविक आजपर्यंत त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे. ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा गोष्टी करत आहेत. मी त्यांना आजही विनंती करेन की त्यांनी कोल्हापूरला दूध संघाची जी घोडदौड आहे ती राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आगामी यशस्वी झालेला होता. त्यांनी राजीनामा ठरलेल्या व्यक्तीमध्ये झालेली आहे त्यांनी द्यावा. आणि चेअरमन कोण करायचं ते सगळी नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत. त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनीच मला आता मला एक सांगा, मी महायुतीचा घटक आहे, मुख्यमंत्री मला सांगितलं पाहिजे होतं किंवा असं असं आहे असं असं आहे. मला एक सांगायचं, तुम्ही गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे? मला काही माहिती नाही ना. आता मंगळवार बुधवार गुरुवार आम्ही 3 जण असतो. आम्ही त्याला अंतिम सांगतो, आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू. त्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही. सरपंच ज्या पद्धतीनं राज्यातले नेते ह्या गोकुळमध्ये लक्ष करत आहेत, तर कुठेतरी गोकुळच्या सामान्य दूध उत्पादकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की अशा पद्धतीने जर राज्यातले नेत्यामुळे लक्ष घालायला लागेल तर हे व्यवस्थित चालू सरकारमध्ये राजकीय चपला बाहेर ठेवून गोकुळमध्ये यावा अशा पद्धतीचे अनेक वेळा आपण बोललेला आहात. मात्र आता होताना आमची भूमिका तीच आहे. मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हा मदती बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा गोकुळ असेल, हे राज्यांमध्ये एक नंबरचं आहे. का चाललं की आपण सर्व मिळून या संस्थात आहोत. यामध्ये राजकारण नाही, त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही. आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थे नगरपालिकेत निवडणूक आहे, यामध्ये आपल्याला पक्षी राजकारण करायला वेळ आहे ना. आपण त्यामध्ये आपली ताकद लागते. आणि युतीची जास्तीत जास्त महापौर कशी निवडून येते, जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त कशी निवडून येते, नगरपालिका कशा निवडून येते, यामध्ये आपण युतीसाठी नेते लक्ष घालावं. आता महायुतीचा तुम्ही शाहू विकास आघाडी म्हणून गोकुळमध्ये कार्यक्रम केला, पण अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा विचार कसा करता? आता पुढं कसं आला हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढे आला आहे. आता याच्या आधी असं पण झालं की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता आली गोकुळमध्ये त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला अशा पद्धतीची टीका देखील या ठिकाणी महायुती अरुण
राजकीय हस्तक्षेप होत होता गोकुळमध्ये वरिष्ठ स्तरावर, तो उघडपणे नव्हता. तो आता उघडपणे झाला, एवढंच त्याचा फरक आहे. नाही, गेल्या वर्षी तसं झालं. मग गेल्या 5 वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या बैठकीत एक गट तयार झाला. त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा, त्यानंतर काँग्रेस पार्टी आली, शिवसेनेचे आले आणि विरोधी कोण होते? विरोधी माधवराव महाडिक साहेब होते, पी.एन. पटकर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे, सत्यजित पाटील माजी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाचे, असे अनेक झाले. त्यात काही गटावरून निवडून आल्या ना. या एक शाहू गटात त्यांचं काय मला नाव आठवत नाही, अशी निवडून झाली. सत्यजित पाटील गटाचा अध्यक्ष होऊ नये यासाठी कुठेतरी वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप केला जातो असे मी मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्याला सगळं समजावून सांगेल आणि आमच्या स्वतः ताब्यात आहे तशा पद्धतीने ते चालल्या पाहिजे याची माहिती मी अतिशय यामध्ये अनुभव मानतो आहे. पण अरुण डोंगरे साहेबांना तुम्ही म्हणता की सत्तेची हाव सुटत नाही किंवा ते कायम सत्तेमध्ये राहायच्या सावलीत प्रयत्न करत असतात, यासाठी ते सगळं आता टीका करत असतात. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते, एकनाथ शिंदेच्या त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते त्या व्यक्तीकडे कसं पाहता आणि ते त्याची हे वाटचाल सुरू होती का? त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यांनी त्यांच्या चिरंजीव. आता शिंदे गटामध्ये कधी प्रवेश केल्याची मी काही बातमी ऐकली नाही. पण आज देखील आबाजी भेटले तुम्हाला, काय चर्चा झाली? आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मंडळींना आज आम्ही फोन करून त्याची वेळ घेऊ, आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. आता यावर काय मार्ग काढायला नाही बोला बरोबर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.